Hello everyone. So in this lecture, we'll discuss about the unsolved problems in your book related to operation amplifier. So look at their problem number 1. Okay. So I cannot write here any problem. Just I read the sentence and then I directly solve the problem. So example number 1. Example number 1. An inverting feedback amplifier. So obviously this is inverting amplifier. Inverting amplifier. So in inverting amplifier has Rin is equals to 2 kilo ohm, Rf is equals to 24 kilo ohm. Calculate the output voltage if input voltage is 0.5 volt. So look at here in given values. So example number 1 मध्ये जे given values आहेत त्या given values मध्ये ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत त्यामध्ये आरएफ ची व्हॅल्यू पाहून गिवन आहे. आरएफ इज इक्वल्स टू किती आहे? आरएफ इज इक्वल्स टू 24 किलो ओहम आहे. 24 किलो ओहम. किलो ओहम म्हणजे काय असतं? वी नो दॅट इट इज इक्वल्स टू 24 into 10⁻³ ओहम. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू इज गिवन दॅट इज आर इन. आर इन इज इक्वल्स टू 2 किलो ओहम. आर इन किती आहे? 2 किलो ओहम आहे. सो इट इज इक्वल्स टू व्हॉट? 2 into 10⁻³ ओहम. हे लक्षात घ्या. त्यानंतर इनपुट व्होल्टेज म्हणजे Vin गिवन आहे. Vin इज इक्वल्स टू व्हॉट? Vin इज इक्वल्स टू 0.5. इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे. लक्षात घ्या. इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर म्हणले की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्याचा आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन काय असतं. तो आउटपुट व्होल्टेज इक्वेशन तो आपण मी ते तुम्हाला सांगतोय सोल्युशन मध्ये. तर जे आउटपुट व्होल्टेज इक्वेशन असतं VO इज इक्वल्स टू काय असतं पाहणं? VO इज इक्वल्स टू इट इज -RF अपॉन Rin into Vin. हे आपण बघितलेलं आहे. इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचं आउटपुटचं इक्वेशन आहे. वी नो दॅट VO इज इक्वल्स टू व्हॉट? -RF/Rin into Vin. सो वी कॅन जस्ट पुट हिअर दिस व्हॅल्यू. आपल्याला फक्त या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करायच्या आहेत. ओके. आणि मग आपल्याला काय मिळेल? आउटपुट व्होल्टेज मिळेल. सो लुक हियर, आय एम गोइंग टू पुट हियर व्हॅल्यूज नाव. सो VO इज इक्वल्स टू -RF. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ RF हियर? 24K. RF ची व्हॅल्यू किती आहे पाहून? 24K आहे. आणि Rin ची व्हॅल्यू किती आहे? 2K आहे. सो इंटू आपण काय केलं? Vin केलं. Vin किती आहे? 0.5 volt आहे. ओके. So 24 upon 2 it is 12. Is it clear? So it is -12K. K means what? 10⁻³ remember that, into 0.5. So 0.5 into 12 it is equals to 0.5 into 12 it is equals to what? The 6. So this KK cancel. ओके. इथून K सुद्धा कॅन्सल होईल. बघूया 10⁻³ कॅन्सल आउट होईल. सो फक्त इथं -12 राहील. -12 into 0.5. व्हॉट शुड बी द व्हॅल्यू देअर? व्हॅल्यू शुड बी इक्वल्स टू इट इज -6 volt. So VO is equals to we are getting -6 volt. So that is the answer of this problem. एक्झाम्पल नंबर 1 जे आहे बुक मध्ये अनसॉल्ड एक्झाम्पल, त्याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू आहे पाहणं बघा. RF ची व्हॅल्यू गिवन आहे. दॅट व्हॅल्यू इज इक्वल्स टू व्हॉट? दिस व्हॅल्यू इज इक्वल्स टू 24K. ही व्हॅल्यू किती दिलेली आहे? 24 किलो ओहम दिलेली आहे. म्हणजे 24 into 10⁻³ दिस व्हॅल्यू इज. देन Rin ची व्हॅल्यू 2 किलो ओहम दिली आहे. म्हणजे 2 into 10⁻³ दिलेला आहे. देन Vin इज इक्वल्स टू व्हॉट? 0.5 volt. Vin ची व्हॅल्यू 0.5 volt दिली आहे. आणि काय सांगितलंय? दिस इज द इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर. हे महत्वाचं आहे बाबा. हा कुठला एम्प्लीफायर आहे? तर इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे. हे लक्षात घ्या. आणि जर इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर असेल तर आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन काय असतं बानो? तर VO इज इक्वल्स टू -RF/Rin into Vin.
हे आपल्याला माहिती आहे. ओके, फक्त या व्हॅल्यूज इथं पुटअप केल्या, -24K आणि 2K. So K get cancel and 24 divided by 2, what should be the value? 2 and into 0.5. 12 into 0.5, we are getting -6 volt. So answer of first problem, VO is equals to -6 volt. Is it clear to all of you? सगळ्यांना समजलंय? याच्यात काय डाऊट आहे? ओके, समजलंय सगळ्यांना? Yes, no doubt. Okay, so now the next problem. आता मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय बघा. So next problem is related to what? Shunt resistance. Example number 2 बघा, काय दिले example number 2. Example number 2, in your unsolved problem, what shunt feedback resistance is required? Okay, shunt feedback resistance. Shunt feedback resistance calculate करायचं आपल्याला इथं. शंट फीडबॅक रेजिस्टन्स म्हणजेच RF बाणू आणि रिक्वायर्ड गेन त्यांनी दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. रिक्वायर्ड गेन इज इक्वल टू व्हॉट? दी 700 ओहम, म्हणजे एव्ही दिलाय बाणू. एव्ही इज इक्वल टू काय दिलंय? सॉरी, एव्ही इज इक्वल टू 10 दिलेला आहे. आणि आर इन म्हणजे इनपुट रेजिस्टन्स गिवन आहे प्रॉब्लेम मध्ये. आर इन इज इक्वल टू किती आहे? तर इट इज इक्वल टू 700 ओहम. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? तर शंट फीडबॅक रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजेच RF कॅल्क्युलेट करायचा आहे पाहून या प्रॉब्लेम मध्ये. आणि सांगितले की हा ओपॅम्प जो आहे तो काय आहे? इन्व्हर्टिंग ओपॅम्प आहे. दिस ओपॅम्प इज इन्व्हर्टिंग ओपॅम्प, हे त्यांनी सांगितलेलं आहे. हा जो ओपॅम्प आहे तो काय आहे? इन्व्हर्टिंग ओपॅम्प आहे. सो आता गिवन व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. तो इथं मी गिवन व्हॅल्यूज देतो. पहिल्यांदा गिवन व्हॅल्यूज आर, तो फर्स्ट गिवन व्हॅल्यू एव्ही गिवन आहे. एव्ही म्हणजेच काय? गेन आहे पाहून, तर ती 10 दिलेली आहे. आणि आर इन ची व्हॅल्यू दिलेली आहे. फक्त आर इन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 700 ओहम. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पाहणो? तर RF कॅल्क्युलेट करायचं आहे. हे लक्षात घ्या, फक्त RF कॅल्क्युलेट करायचं इथं. म्हणजे इथं आपण आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन नाही यूज करणार. तर इथं आपल्याला काय यूज करायचं आहे? तर एव्हीचं म्हणजे गेनचं जे इक्वेशन आहे इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरचं, ते इथं आपण यूज करणार आहे. So look at here, we are going to use here the gain equation of inverting amplifier. So we know that the gain equation AV is equals to what should be the value of gain in inverting amplifier? Minus RF by Rin. Okay, so we know this equation AV is equals to minus RF by Rin, and we should find out here the value of RF. Remember that. Okay, इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? तर व्हॅल्यू ऑफ RF कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, तर बाळांनो ह्या प्रॉब्लेम मध्ये एक छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. ऍक्च्युली गेन इथं जो दिलेला आहे तो -10 आहे. ओके, पण ते बुक मध्ये लक्षात घ्या, बुक मध्ये ते व्यवस्थित प्रिंट झालेलं नाहीये. तो गेन जो आहे इथं तो -10 आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला इथं फक्त व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. लुक हियर, -10 गेनची व्हॅल्यू पुटअप केली. -10 इज इक्वल टू RF कॅल्क्युलेट करायचा आहे. सो -RF डिवाइड बाय Rin किती आहे? 700. ओके, सो हे सिम्प्लिफाय करूया इक्वेशन. मायनस गेट कॅन्सल. ओके, आणि हा 700 इकडे जाईल, तर काय होईल? 700 into 10 होईल. सो देअरफॉर वी कॅन से RF इज इक्वल्स टू, इट इज 700 into 10. So value should be equals to what? 7000 ohm. So we can write here it is 7 kilo ohm. So RF is equals to what? 7 kilo ohm. So look at here, in this problem, what is the statement? What the shunt feedback
रेझिस्टन्स व्हॅल्यू. शंट फीडबॅक म्हणजे कुठला, तर RF रेझिस्टन्स, हे लक्षात ठेवा पाहणं. ओके, आणि याच्यामध्ये काय गिवन आहे, AV इज गिवन, दॅट इज -10. त्यानंतर RN इज गिवन, प्रॉब्लेम मध्ये इनपुट रेझिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 700 ओहम, आणि काय सांगितलेलं आहे की हा इन्व्हर्टिंग ऑपरेशन ऍम्प्लिफायर आहे. ओके, सो दिस इज इन्व्हर्टिंग ऑपरेशन ऍम्प्लिफायर अँड दॅट्स वाय गेन, म्हणूनच आपण काय म्हणतो, गेन काय असते इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरची, सो गेन इज इक्वल टू -RF/Rin. ओके, गेन काय असते, -RF/Rin असते. सो AV इज इक्वल टू, वी नो दॅट -10 प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे, आणि RN ची व्हॅल्यू 700 ओहम दिलेली आहे. फक्त ह्या इक्वेशन मध्ये आपण काय केले, त्या व्हॅल्यूज पुटअप केले. ओके, आणि इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, आपल्याला RF इज इक्वल टू किती मिळालं, 7 किलो ओहम मिळालं. ओके, सो दिस इज आन्सर ऑफ 7 kilo ohm. RF is equal to what, 7 kilo ohm. This is answer of second problem. It is clear to all of you? सगळ्यांना समजलं, याच्यात काय डाऊट आहे? Yes or no? It is clear? All of you understood? Okay. Now next problem in your exercise, problem number 3. In example number 3 बघा आता, एक्झाम्पल नंबर 3 त्यामध्ये सांगितले की नॉन इन्व्हर्टिंग फीडबॅक एम्प्लिफायर, दी फीडबॅक रेझिस्टन्स इज यूज 20 किलो ओहम. ओके, पहिल्यांदा म्हणजे काय आहे, हा नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, हे लक्षात घ्या. नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर बाळांनो, म्हणून मी दरवेळी सांगतो की सेंटेन्स व्यवस्थित रीड करायचे, कारण जसे ऍप्लिकेशन चेंज होतात तसं काय चेंज होतं बाळांनो, तर त्याचे आउटपुटची व्होल्टेजची जे इक्वेशन्स आहेत ते चेंज होतात. आणि बऱ्याच वेळी मुलांचं कन्फ्युजन होतं रीड करताना, की मुलं रीड करतात इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आणि प्रॉब्लेम मध्ये लिहितात की नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं इक्वेशन, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीच्या मिस्टेक्स होतात बाळांनो मुलांच्याकडून, तर आपल्याला त्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या आहेत. त्यामुळे नेहमी सेंटेन्स रीड करायचं, आणि म्हणून मी इथं लिहित आहे की हा नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, म्हणजे लगेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा जो गेन असतो तो किती असतो, तर 1 + RF/Rin असतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं आउटपुटचं जे इक्वेशन आहे ते काय असतं, VO इज इक्वल टू 1 + RF/Rin इंटू V, हे त्याचं आउटपुटचं इक्वेशन आहे. ओके, सो हे लक्षात आलं पाहिजे पटकन. तो आता बघा, याच्यामध्ये जो Rin दिलेला, RF ची व्हॅल्यू दिली आहे, हा नॉन इन्व्हर्टिंग फीडबॅक एम्प्लिफायर आहे, आणि याच्यामध्ये RF ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे, तर 20 किलो ओहम दिलेले आहे. ओके, आणि इनपुट रेझिस्टन्स इज 4 किलो ओहम. Rin जो आहे तो किती दिलेला आहे, 4 किलो ओहम दिलेला आहे. त्यानंतर फाइंड दी आउटपुट इफ इनपुट इज 0.5 व्होल्ट. ओके, फाइंड काय करायला सांगितलंय, आउटपुट व्होल्टेज जर इनपुट व्होल्टेज किती असेल, 0.5 असेल, तो Vin इज इक्वल टू हिअर 0.5 व्होल्ट. आणि इथं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर VO कॅल्क्युलेट करायचं आहे, हे लक्षात घ्या. सो दी गिवन व्हॅल्यूज, आता ऑब्विसली मी वर लिहिलेलीच आहेत गिवन व्हॅल्यूज, पुन्हा एकदा लिहितो इथं. गिवन व्हॅल्यूज बघा, RF 20K, RF ची व्हॅल्यू जी आहे ती 20 किलो ओहम आहे. त्यानंतर Rin जो आहे, Rin ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 4 किलो ओहम आहे. त्यानंतर Vin जो आहे, Vin ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे बाळांनो, Vin is equals to 0.5 volt, and we are going to find out the output voltage equation. Now in the solution we know that, what we know, we know the output voltage equation of non inverting amplifier. आपल्याला आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन माहिती आहे. नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचं VO is equals to 1 + RF/Rin into Vin, हे लक्षात घ्या. 1 + RF/Rin into Vin. ओके, सो इथं फक्त आपण व्हॅल्यूज पुटअप करतोय बाळांनो. बघा आता, 1 + RF ची व्हॅल्यू आहे 20K, Rin ची व्हॅल्यू आहे 4K इंटू Vin ची व्हॅल्यू आहे 0.5. ओके, आणि हा K गेट कॅन्सल, 20/4 याचा आन्सर किती येईल, 5, बरोबर ना. सो वी आर गेटिंग हियर 1 + 5, सो 6 इंटू 0.5. PO is equals to what, 6 into 0.5. So answer should be equals to 3 volt. Output voltage answer should be equals to what, the 3 volt.
So look at here. In this problem, what is the given values? The given values are गिवन व्हॅल्यूज कुठले आहेत बाळांनो? तर आरिन गिवन आहे. आरिन ची व्हॅल्यू आहे 4 किलो ओहम. आरएफ ची व्हॅल्यू गिवन आहे इथं 20 किलो ओहम. त्यानंतर व्हीन गिवन आहे 0.5. ओके. अँड वी नो दॅट द नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर, हा सेंटेन्स पण खूप महत्वाचा आहे. नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे हे लक्षात घ्या. आणि नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचा गेन असतो VO इज इक्वल टू 1 प्लस RF बाय Rin इंटू व्हीन. ओके. आणि जस्ट आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन मिळालं आहे 3 व्होल्ट. ओके. आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन मिळालेलं आहे 3 व्होल्ट. ओके. व्हेरी गुड आदित्य. ओके. सगळ्यांना समजलंय? इज इट क्लियर टू ऑल ऑफ यू? So we are getting output voltage for non-inverting amplifier, that is 3 volt. आता प्रॉब्लेम नंबर एक्झाम्पल नंबर 4 बघा, ज्याच्यामध्ये इन्व्हर्टिंग ऍडर असं सांगितलंय. एक्झाम्पल नंबर 4 इन युअर एक्सरसाइज, ड्रॉ दी सर्किट डायग्राम. आता इथे सर्किट डायग्राम पण ड्रॉ करायचे आहे फॉर ऑपरेशन एम्प्लीफायर ॲज 2 इनपुट्स इन्व्हर्टिंग ऍडर. इनपुट्स किती आहेत? इन्व्हर्टिंग ऍडरचे 2 आहेत. ओके. आणि इफ V1 इज इक्वल टू -20 मिलीव्होल्ट अँड V2 इज इक्वल टू -30 मिलीव्होल्ट. लुक एट हियर. इन्व्हर्टिंग ऍडर असं सांगितलंय. इन्व्हर्टिंग ऍडर आणि याचे इनपुट्स किती आहेत बाळांनो? 2च इनपुट्स आहेत. 2 इनपुट्स. ओके. आणि ते इनपुट्स किती दिलेले आहेत? तर -20 मिलीव्होल्ट आणि दुसरं दिलंय -30 मिलीव्होल्ट. हे 2 इनपुट दिलेले आहेत. -20 मिलीव्होल्ट अँड -30 मिलीव्होल्ट. आणखी काय सांगितले बघा त्याच्यामध्ये? तर आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. VO कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. इफ RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2. आता बघा, मी पहिल्यांदा इथं सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. फर्स्ट आय एम गोइंग टू राईट हियर बाळांनो, काही प्रॉब्लेम आहे का बाळांनो? स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते बाळांनो? स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. आवाज येतोय? आवाज येतोय? ओके, ठीक आहे. तर पहिल्यांदा मी इथे गिवन व्हॅल्यूज देतो बघा. गिवन व्हॅल्यूज मध्ये काय गिवन आहे? तर फर्स्ट थिंग दॅट इज RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2. तो ह्या सगळ्या व्हॅल्यूज बाळांनो इक्वल आहेत. ओके. देन पहिलं जे इनपुट आहे ते मायनस किती आहे? फर्स्ट इनपुट इज इक्वल टू -20 मिलीव्होल्ट अँड सेकंड इनपुट इज इक्वल टू, दॅट मीन्स V2 आपण कन्सिडर करूया, ते -30 मिलीव्होल्ट आहे. आणि काय सांगितले? हा इन्व्हर्टिंग ऍडर आहे. आता बाळांनो, इन्व्हर्टिंग ऍडर विथ 2 इनपुट्स कसा ड्रॉ करणार आपण? आणि ह्याच्यामध्ये सांगितले की सर्किट डायग्राम पण ड्रॉ करा. ओके. ड्रॉ सर्किट. याच्यामध्ये आपल्याला सर्किट पण ड्रॉ करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्किट ड्रॉ करताना आपण कसं करणार? इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर विथ 2 इनपुट. तो पहिलं इनपुट आहे V1, तो रेझिस्टन्स R1 झाला. हा इथं इनपुट मी V1 प्रोव्हाइड केलं. ओके. त्यानंतर इथं मी ओपॅम्प ड्रॉ करतोय बघा. दिस इज ओपॅम्प. हे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल शुड बी ग्राउंडेड. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय पाहिजे? तर ग्राउंडेड पाहिजे बाळांनो. एकच मिनिट. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंडेड. तर इथं मी नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, इथं रेझिस्टन्स ड्रॉ केला तरी चालतोय किंवा नाही केला तरी चालतोय. आणि कन्फ्युजन व्हायला नको. इनपुट
तो लुक इट हियर, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मी ग्राउंड करतो इथं. तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मी ग्राउंड केलं आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपल्याला 2 इनपुट प्रोव्हाइड करायचे. ओके, सो फर्स्ट इनपुट असेल ते म्हणजेच कुठलं, V1. ओके, इथं मी फर्स्ट इनपुट अप्लाय करतोय बघा, V1. तो हे V1 झालं आणि सेकंड इनपुट जे आहे दॅट इज V2. दॅट इज V2. हा रेझिस्टन्स R1 आहे, हा रेझिस्टन्स R2 आहे आणि इथे फीडबॅक रेझिस्टन्स आहे. तो इथं मी फीडबॅक रेझिस्टन्स ड्रॉ करतोय and there is a output voltage and this is op amp. हा op amp आहे. ओके, इथं प्लस VCC, इथे मायनस VE आणि हा जो आहे तो काय बाळांनो, RF. आणि यामध्ये काय सांगितले बघा, RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2. हे लक्षात ठेवा. इथं R1, RF आणि R2 च्या व्हॅल्यू सिमिलर आहेत. ओके, सो आता या सर्किट डायग्राम मध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. आपल्याला ऍडरचं इक्वेशन माहिती आहे. हे VO म्हणजेच काय असणार आहे, इन्व्हर्टिंग ऍडर आहे. इथं RF, R1, R2 इक्वल आहे. सो VO इज इक्वल टू जे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, VO इज इक्वल टू वी आर गेटिंग मायनस V1 मायनस इन द ब्रॅकेट V1 प्लस V2. हे आपल्याला इक्वेशन मिळेल, बरोबर आहे ना. कारण याचं रिझन काय आहे, तर RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2. जर हे इक्वल नसते बाळा तर इक्वेशन काय असतं मला सांगा. इफ दे आर नॉट इक्वल देन वी नो दॅट व्हॉट शुड बी द इक्वेशन देअर. VO इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळालं असतं मायनस RF इन द ब्रॅकेट V1 अपॉन R1 प्लस V2 अपॉन R2. ते इक्वेशन मिळालं असतं इफ RF नॉट इक्वल टू R1 नॉट इक्वल टू R2. हे लक्षात घ्या बाळा. ज्यावेळी ते तिन्ही एकत्र असतात किंवा तिन्ही सेम असतात, वी कॅन से. ओके, ज्यावेळी तिन्ही सेम असणार आहेत त्यावेळी RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2 ज्यावेळी असेल त्यावेळी वी कॅन सिम्पली राईट फॉर इन्व्हर्टिंग ऍडर इक्वेशन मायनस V1 मायनस इन द ब्रॅकेट V1 प्लस V2. ओके, ज्यावेळी RF, R1 आणि R2 इक्वल असतील आणि ज्यावेळी ते इक्वल नसतील देन वी कॅन राईट धिस इक्वेशन. लुक इट हियर, मी तुम्हाला सांगितले की ऍडरवर ह्याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम भरपूर विचारलेत. तर ऍक्च्युली हे जे इक्वेशन आहे ह्याला म्हणतात स्केलिंग इक्वेशन. दिस इज कॉल्ड दिस स्केलिंग. हे मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये पण सांगितलेलं आहे. आपल्या स्केलिंगचं इक्वेशन आहे. ओके, आणि हे जे इक्वेशन आहे दॅट इज समिंग एम्प्लिफायरचं इक्वेशन आहे किंवा समिंगचं इक्वेशन आहे. समिंग किंवा ऍडर इक्वेशन म्हणा. ओके, ऍडर किंवा समिंगचं इक्वेशन आहे, हे लक्षात ठेवा. हे स्केलिंग का म्हणलंय, कारण स्केलिंग मध्ये RF इज नॉट इक्वल टू R1 इज नॉट इक्वल टू R2 असतं आणि समिंग आणि ऍडर मध्ये R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू RF असतं. हे फक्त लक्षात ठेवा. ओके, सो आता इथे त्या व्हॅल्यू सेम दिलेल्या आहेत. सो त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज करणार. RF इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2 दिलेला आहे बाळांनो, म्हणून आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, तर VO इज इक्वल टू, we should use here VO is equal to simply minus in the bracket V1 plus V2. So V1 value is given. So what is the value of V1? So look at here. The value of V1 is minus 20 millivolt, minus 20 millivolt, आणि value of V2 is minus 30 millivolt. हे लक्षात ठेवा बाळांनो. व्हॅल्यूज पण येणे देताना काय दिलेले आहेत, मायनस मध्ये दिलेले आहेत. ओके, सो आता मायनस 20 प्लस मायनस 30 आन्सर काय आलं इन द ब्रॅकेट मायनस इन द ब्रॅकेट वी आर गेटिंग मायनस 50 millivolt. And therefore VO minus minus get cancelled. VO is equals to 50 millivolt for this inverting amp. We are getting this value. Is it clear to all of you? ओके, इथं आपण काय केलं लक्षात आलं. दुसऱ्या फॉर्म्युल्यावर पण एक्झाम्पल विचारतात, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूयातच. ओके, ह्या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल आपण म्हणजे मोस्ट ऑफ टाइम बोर्डला विचारलेले आहेत. ऑन दिस ऑन दिस इक्वेशन देर आर मेनी एक्झाम्पल्स आस्क्ड इन प्रिव्हियस बोर्ड एक्झाम. हे लक्षात घ्या, स्केलिंगच्या इक्वेशनवर बरेचसे एक्झाम्पल्स विचारलेले आहेत बोर्डच्या एक्झामला. ओके, हे सिंपल विचारत नाहीत, हे खूप सिंपल आहे. तो इथं फक्त एका स्टेप मध्ये आन्सर येतं आणि म्हणूनच
त्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं आहे तर ड्रॉ दी नेसेसरी डायग्राम. आता इथं फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. R1 इज इक्वल टू R इज इक्वल टू R ही व्हॅल्यू काही घेऊ शकता तुम्ही 1K घेऊ शकता. ओके, आउटपुट व्होल्टेज किती आलं 50 मिलीव्होल्ट आलं आणि इनपुट व्होल्टेज काय प्रोव्हाइड केलं होतं -20 मिलीव्होल्ट आणि इथं काय प्रोव्हाइड केलं होतं -30 मिलीव्होल्ट. हे लक्षात घ्या. ओके, आणि ही सर्किट डायग्राम ऍट द एंड ड्रॉ करायची आहे. मी स्टार्टिंगला का ड्रॉ करून दाखवली की तुम्हाला लक्षात यावं की 2 इनपुट ऍडर दिसतो कसा, कारण आपण 3 इनपुट ऍडर बघितला. ओके, आपण तुमच्या थेरॉटिकल लेक्चर्स मध्ये आपण किती इनपुटचा ऍडर बघितलाय 3 इनपुटचा, आणि तो 2 इनपुटचा कसा ड्रॉ करायचा तेवढ्यासाठी मी स्टार्टिंगला ही डायग्राम ड्रॉ करून दाखवली तुम्हाला. सो दिस इज 2 इनपुट ऍडर. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? याच्यात काय डाऊट आहे? विठ्ठल समजलं? साक्षी, सौंदर्या, सुजल, सुजल समजलं तुला बाळ? सुजल पवार, आदिराज, ओके. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 5. तर बघा प्रॉब्लेम नंबर 5 मी इथे घेतोय. तुमच्या एक्सरसाइज मधले मी प्रॉब्लेम घेतोय बाळांनो, अनसॉल्व प्रॉब्लेम्स आहे ते. प्रॉब्लेम नंबर 5 आय थिंक आपण हा सॉल्व्ह केलाय, तरी पण मी पुन्हा सांगतो इथं आपल्या थेरी लेक्चर्स मध्ये आपण हा सॉल्व्ह केलेला आहे. तर मी तरी सुद्धा पुन्हा प्रॉब्लेम घेतोय. इन्व्हर्टिंग ऍडरच आहे. ओपॅम ॲज अ इन्व्हर्टिंग ऍडर. इथं इन्व्हर्टिंग ऍडर म्हणूनच ओपॅम यूज केलेला आहे. अँड हिअर V1 is equal to V2 is equal to V3 is equal to 0.3 volt. ओके, ही व्हॅल्यू गिवन आहे. देन R1 is equal to 1 किलो ओहम. त्यानंतर R2 is equal to 2 किलो ओहम and R3 is equal to 3 किलो ओहम. RF is equal to दिले 6 kilo ohm. So this value should be given in this problem. Input voltage is given, RF, R1, R2, R3 is given. Okay, and काय सांगितलं याच्यामध्ये फाइंड आउट द आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं. तो लुक हियर. तो गिवन व्हॅल्यूज इन दिस प्रॉब्लेम इन्व्हर्टिंग ऍडर आहे हे लक्षात ठेवा. V1 is equals to V2 is equals to V3 is equals to 0.3 volt हे दिलेलं आहे. त्यानंतर R1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 किलो ओहम, म्हणजेच 1 × 10⁻³ हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. R2 इज इक्वल्स टू 2 किलो ओहम, म्हणजेच 2 × 10⁻³ ओहम. R3 इज इक्वल्स टू 3 किलो ओहम, म्हणजेच 3 × 10⁻³ ओहम. अँड RF इज इक्वल्स टू 6 किलो ओहम, म्हणजेच काय बाळांनो तर 6 × 10⁻³ ओहम. आता मला सांगा इथं R1, R2 आणि RF हे नॉट इक्वल आहे, म्हणजे ऍडरचं तुम्ही कुठलं इक्वेशन यूज करणार तर स्केलिंगचं इक्वेशन यूज करायचं आपल्याला. R1 इज इक्वल्स टू R1, RF इज नॉट इक्वल्स टू R1 इज नॉट इक्वल्स टू R2 इज नॉट इक्वल्स टू R3, आणि म्हणूनच आपण इथं स्केलिंगचं इक्वेशन यूज करणार आहे बाळांनो. स्केलिंग इक्वेशन वी आर युजिंग हियर, स्केलिंग इक्वेशन. ओके, सो देयरफॉर look here. In the solution, we can write here scaling equation VO is equals to, we know that, minus RF V1 upon R1 plus V2 upon R2 plus V3 upon R3. हे इक्वेशन मी लिहिलं, आणि हा या इक्वेशन मध्ये आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. तर नीट लक्ष द्या. मायनस RF ची व्हॅल्यू आहे, म्हणजेच RF ची व्हॅल्यू आहे -6K. तो मी तर 6K लिहिलं. V1 ची व्हॅल्यू किती आहे 0.3 अपॉन R1 ची व्हॅल्यू आहे 1K प्लस V2 ची व्हॅल्यू पुन्हा 0.3 आहे अपॉन R2 ची व्हॅल्यू आहे 2K प्लस V3 ची व्हॅल्यू पुन्हा 0.3 आहे, R3 ची व्हॅल्यू आहे 3K. तो व्हॅल्यूज पुटअप केल्या.
ओके, व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर नेक्स्ट 1K 1K 3K आहे. तर इथं मी डिनॉमिनेटर ऍडजस्ट करून घेतला 6K साठी. आता हा डिनॉमिनेटर मी 6K साठी कसा ऍडजस्ट करणार, -6K इन दी ब्रॅकेट. मला जर इथं डिनॉमिनेटर मध्ये 6K करायचं असेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 0.3 into 6 it is, look at here, I can write here 6 into 0.3 upon 6 into 1K. ओके, इथं मला डिनॉमिनेटरला 6 करायचं असेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तर मला इथे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे ना. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय हियर बाय 3. सो 3 into 0.3 अपॉन 3 into 2. इथं मला जर डिनॉमिनेटरला 6 करायचं असेल तर मला इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने. 2 into 0.3 अपॉन 2 into 3K. हे के मधल्या व्हॅल्यूज आहेत. सो आता बघा मी हे सिम्प्लिफाय करतोय, -6K इन द ब्रॅकेट 6 into 0.3. 6 into 0.3 किती व्हॅल्यू आली, 6 into 0.3 इट इज 1.8 डिवायडेड बाय 6K plus 3 into 0.3. What should be the value? It is 0.9 divided by 6K plus numerator मध्ये 2 into 0.3 आहे, so it is 0.6 divided by 2 into 3 again 6K. So आता डिनॉमिनेटर मध्ये पाहून सगळीकडे 6K आहे. सो आपण हे आता कॉमन घेऊ शकतो. ओके, तो आता इथं कॉमन घेतोय आपण 6K. लक्ष द्या, -6K अपॉन हा जो 6K आहे डिनॉमिनेटरला हा कॉमन घेतला मी. सो हा 6K इथं मी कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहिला आता 1.8 प्लस 0.9 प्लस 0.6. सो दिस 6K get cancelled. So what should be the value, 1.8 plus 0.9 plus 0.6. I am getting here -3.34. So that is the VO for this inverting adder. That is the VO for this inverting adder. Is it clear to all of you? प्रॉब्लेम समजला सगळ्यांना. ओके, आपण काय काय केलं इथं, स्केलिंगचं इक्वेशन यूज केलं. स्केलिंगचं इक्वेशन काय यूज केलं बाळांनो, बिकॉज RF is not equals to R1 is not equals to R2 is not equals to R3. आणि म्हणूनच जे आपण इथे इक्वेशन यूज केले बाळांनो दॅट इज स्केलिंग इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे कशाचं इक्वेशन आहे, स्केलिंगचं इक्वेशन आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच आपण इथं स्केलिंगचं इक्वेशन यूज केलं, कारण रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज अनइक्वल आहेत. Okay, that's why we are using here scaling equation, and we can just put up these values in this equation and simplify this equation. We are getting the final value of output voltage for adder, inverting adder, that is -3.34. Is it clear to all of you? सगळ्यांना समजलंय? कोण समजलंय सगळ्यांना? Yes. Okay, रोहित क्लियर आहे, विठ्ठल व्हेरी गुड. ओके सुजल समजलं, ठीक आहे. आता लास्ट प्रॉब्लेम बघा त्याच्यातला, प्रॉब्लेम नंबर 6 इन युअर एक्सरसाइज. त्यामध्ये सांगितलंय की इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर युजिंग ऑप एम्प voltage varies from 3 volt to 6 volt. Output voltage varies from 3 volt to 6 volt. Gain of op amp is 10. Input resistance is 3 kilo ohm. Then calculate the feedback resistance. आता बघा याच्यामध्ये कन्फ्यूज केले बाळांनो, काय सांगितलंय तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे. बघा नीट, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे असं त्यांनी पहिल्या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट असं आहे की आउटपुट व्होल्टेज म्हणजे VO काय होतोय, व्हॅरी होतोय. VO व्हॅरी होतोय, VO व्हॅरीज फ्रॉम 3 व्होल्ट टू 6 व्होल्ट. 3 व्होल्ट टू 6 व्होल्ट VO व्हॅरी होतोय. ओके, हे कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे या प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर गेन जो आहे इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा जो गेन आहे तो किती दिलाय, 10 दिलेला आहे.
Okay, but actually it is -10. Okay, gain is -10 and इनपुट रेजिस्टन्स जो आहे, इनपुट रेजिस्टन्स जो आहे या प्रॉब्लेम मध्ये तो काय दिलेला आहे, इनपुट रेजिस्टन्स आर इन. ओके, इनपुट रेजिस्टन्स जो आहे आर इन तो या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. दॅट व्हॅल्यू इज 3 किलो ओहम आणि आर एफ फाइंड आउट करायला सांगितलं. तर आता मला सांगा इथं आपण कुठलं इक्वेशन यूज करणार, त्या व्हॅल्यूज प्रमाणे आपण इथं कुठलं इक्वेशन यूज करू शकतो. इनपुट रेजिस्टन्स इज 3 किलो ओहम. ओके, सो गिवन व्हॅल्यूज आर, गिवन व्हॅल्यूज काय काय आहेत बघा. गेन दिलेला आहे म्हणजे एव्ही इज इक्वल टू -10, आर इन इज इक्वल टू 3 किलो ओहम आणि VO varies from 3 volt to 6 volt. Now the solution for this problem. So we are going to use which equation here? पटकन सांगा कुठलं इक्वेशन यूज करणार आपण. त्या व्हॅल्यूज वरून मला सांगा कुठलं इक्वेशन यूज करणार. गेनचं इक्वेशन यूज करणार की which equation we are going to use here? Gain equation or output voltage equation of inverting amplifier? गेनचं इक्वेशन यूज करणार की आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन यूज करणार, पटकन सांगा. प्रतीक्षा आउटपुट व्होल्टेज, सुजल आउटपुट व्होल्टेज. बर, इकडे लक्ष द्या बाळांनो. इथं आपल्याला आर एफ कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आर एफ. तर मला सांगा, जर मला आर एफ कॅल्क्युलेट करायचं असेल तर आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे? VO इज इक्वल टू, इट इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर साठी -RF/Rin इंटू बीन. पण इथं बीन दिलाय का बाळांनो? आउटपुट व्होल्टेज दिलंय. ओके, पण बीन दिलाय का? नाही दिला. आउटपुट व्होल्टेज मध्ये काय सांगितले त्याने? 3 वोल्ट टू 6 वोल्ट. पण व्हॅल्यू फिक्स नाही आहे बाळांनो, व्हॅल्यू व्हॅरी होते. सो इथं आपण आउटपुटचं व्होल्टेजचं इक्वेशन यूज करू शकत नाही. म्हणून तर सांगितलं ना मी, या प्रॉब्लेम मध्ये हे जे स्टेटमेंट आहे VO इज इक्वल टू 3 वोल्ट टू 6 वोल्ट, दॅट इज कन्फ्युजिंग. ओके, हे फक्त कन्फ्युज करायला ते स्टेटमेंट दिलेलं आहे, बाकी काही त्याचा यूज नाही आहे. बघा, एव्ही गिवन आहे आणि इनपुट रेजिस्टन्स गिवन आहे. सो वी कॅन डायरेक्टली यूज हियर दी व्होल्टेज गेन इक्वेशन. AV इज इक्वल टू -RF/Rin आणि ह्याच्यावरून आपण RF फाइंड आउट करू शकतो की नाही? ह्याच्यावरून आपण RF फाइंड आउट करू शकतो बाळांनो, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच इथं डायरेक्टली आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. AV दिलेला आहे -10 -RF/Rin किती दिलेला आहे? 3 किलो ओहम, म्हणजे 3 × 10⁻³ ओहम. 3 किलो ओहम म्हणजेच काय? तर 3 × 10⁻³ ओहम ही व्हॅल्यू मी इथं पुटअप केली. आता फक्त हे इक्वेशन मला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, मायनस मायनस गेट कॅन्सल्ड. सो RF इज इक्वल टू, इट इज 3 × 10⁻³ into 10. So what should be the value? It is equals to 30 × 10⁻³ ओहम. म्हणजेच काय झालं हे? 30 किलो ओहम. So RF is equals to here 30 किलो ओहम. That's it. ओके, हे त्याचं आन्सर आहे. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? बघा, प्रॉब्लेम मध्ये कन्फ्युज करण्यासाठी 3 वोल्ट टू 6 वोल्ट हे व्हॅरिएशन गिवन आहे बाळांनो, पण तसं नाही आहे. इथं आपल्याला इक्वेशन फक्त सिंपल इक्वेशन यूज करायचं आहे गेनचं. AV इज इक्वल टू -RF/Rin. हे इक्वेशन का यूज केलं? कारण हा कुठला एम्प्लिफायर आहे? इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, हे लक्षात घ्या. तो ज्यावेळी इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर असतो त्यावेळी आपण हे इक्वेशन यूज करतो. ओके, सो AV is equals to -RF/Rin. AV दिलाय -10 is equals to -RF/3 × 10⁻³. This is value of Rin. ओके, आणि हे सिम्प्लिफाय केलं. सो आपल्याला जे इक्वेशन मिळालं 3 × 10⁻³ into 10, so we are getting 30 × 10⁻³ ओहम. So RF is equals to what? 30 किलो ओहम. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजले? तर ह्या एक्सरसाइज मधले अनसॉल्व प्रॉब्लेम म्हणून संपले. ओके, एक्सरसाइज मधले अनसॉल्व प्रॉब्लेम म्हणून सगळे संपलेले आहेत.
So here the all problem and the exercise, that is unsolved problem, are over. So these 6 problems are clear to all of you. Any doubt is here?